ना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण आणि अतिशय अपडेट आता समोर आला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ई-केवायसीची प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे। आता सर्व शेतकरी बांधवांसाठी ज्यांच्याकडे फार्मर आयडी असणार आहे, ज्यांच्या आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याला लिंक असणार आहे, ज्यांचं व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे, अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता टाकण्याला आता सरकारने सुरुवात केलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार कधी येणार? कारण की भरपूरशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या अंतर्गत 21वा हप्ता जमा झाला, परंतु सर्व शेतकऱ्यांना हे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची आतुरता लागली आहे। परंतु 8वा हप्ता कधी येणार कधी येणार या प्रतीक्षेमध्ये भरपूरसे शेतकरी आतुरतेने वाट बघत आहे। तर शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी असणार आहे। कारण की भरपूरसे शेतकरी भरपूरशा दिवसांपासून इथं प्रतीक्षा करत होते की पीएम किसानचा हप्ता आमच्या खात्यावरती जमा झाला, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार कधी जमा होणार? तर आता सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, त्याचसोबत बघा, तुम्ही कर्जमाफीच्या आतुरतेने वाट बघत असाल तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी देखील आता 30 जून 2026च्या आधीच तुमची कर्जमाफी होणार हे देखील सरकारने सांगितलेलं आहे। त्याचबरोबर नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजनेबद्दल अतिशय महत्त्वाचं अपडेट आता सरकारने सांगितलेलं आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट समजणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाल्यानंतर सर्वांचे लक्ष आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याकडे लागलेलं आहे। मग शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार पुढे बघूया। कारण की बघा, मराठवाड्यातील सिंचनाला जसं की अनुशेष इथं दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना 5 वर्षे मोफत वीज देण्याचे आश्वासन सुद्धा दिले। त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता ह्या तुमच्या खात्यावरती कधी क्रेडिट होणार हे देखील त्यांनी आता महत्त्वपूर्ण अपडेट सांगितलेलं आहे। तर सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाचा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की तुम्हाला नमो शेतकरी योजनेची तारीख आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे। कारण की शेतकरी बांधवांना तर बघा, हे आश्वासन दिले सर्व, जसं की वहिन्यांचे कामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज मिळणार, असं देखील धाराशिवमधील पीक विम्याचे 220 कोटी रुपये मिळणार शेतकऱ्यांना दिलासा। सन 2020 मधील खरीप हंगामातील पीक विम्याच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या न्यायालयीन जसे की लढाईचं अखेर यश आले आहे, असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। हे देखील अजून आपल्याला शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट सविस्तरपणे सरकारने सांगितलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, पीक विम्याची जे काही शेतकरी आता आतुरतेने वाट बघत होते त्या सर्व शेतकऱ्यांसाठी यादी देखील सरकारने जाहीर केलेली आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला, कारण की नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत आणि पीएम किसानच्या योजनेच्या अंतर्गत जसं की 21 हप्ता तुम्हाला जमा झाला, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी जमा होणार, त्यासोबत पीक विम्याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण आणि अतिशय दिलासा देणारा अपडेट आता समोर आला आहे। कारण की सर्व शेतकऱ्यांची यादी आता सरकारने इथं जाहीर करून टाकलेली आहे। संपूर्ण अपडेट तुम्हाला नक्की बघायचा आहे। शेतकरी असाल तर महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे, कारण की काही ठळक बातम्या ह्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो। तर बघा, आता या अकोला जिल्ह्यामध्ये 356,000 शेतकऱ्यांना कर्जाची माफी इथं होणार हे देखील आता पुढे त्यांनी सांगितलेलं आहे। शासन निर्णयाची अंमलबजावणी कारवाई सुरू करण्याचे निर्देश इथं देण्यात आलेले असून आता शेतकऱ्यांना काहींना दिलासा मिळणार आहे। 1 वर्षासाठी कर्ज वसुली करण्यासाठीचा स्थगित देण्याचा सरकारचा निर्णय, केवायसी भरावी 30 भागी तिथं शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रतीक्षेमध्ये इथं सांगोला तालुक्यातील अपडेट बघायला मिळत आहे। शेतकऱ्यांना केवायसी करण्याचं आवाहन इथं करण्यात येत आहे। आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खात्यावरती इथं मदतीची रक्कम जमा करण्याचा आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देऊन टाकलेला आहे। पीएम किसान योजनेच्या अंतर्गत तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे पैसे कधी येणार हे देखील वाट बघत होते। तर बघा, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा तुमच्या खात्यावरती जमा झाला असेल। तुम्हाला बघा, पीएम किसान योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 21वा हप्ता जर का जमा झाला असेल तर सर्व शेतकरी बांधवांसाठी जे नमो शेतकरी योजनेच्या आतुरतेने वाट बघत होते त्या सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, बघा, इथं आता केंद्र सरकारने पीएम किसान योजनेची जे काय आता पात्रतेची यादी होती ते सर्व यादी आता राज्य सरकारला पाठवण्यात आलेली आहे। जे शेतकरी आतुरतेने वाट बघत होते की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार कधी येणार, तर त्या सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण आणि दिलासा देणारा अपडेट आता समोर आला आहे। शेतकरी बांधवांनो, तेच आता पात्रतेची यादी सर्व शेतकऱ्यांना वगळल्यानंतर जे काय आता यादी जाहीर झाली त्या यादी आता राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेली आहे।
तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते, तर बघा 21 हप्ता जमा झाला असेल तर 100% तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील जमा होणार आहे. हे देखील आता सरकारने सांगितलेलं आहे. त्या व्यतिरिक्त बघा, आता तुम्ही जर का तुमच्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक करून ठेवलं नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला देखील लिंक करून ठेवायचं आहे, जेणेकरून कुठलाही त्रास कुठली तकलीफ तुम्हाला होणार नाही. तर बघा, आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार, तर बघा डिसेंबर महिन्यामध्ये, म्हणजे बघा तुम्हाला 15 ते 20 तारखेच्या दरम्यानमध्ये हे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्त्याची अंमलबजावणी आता सरकारने सांगितलेली आहे. असं महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये होतं. तर अशा शेती संदर्भातील कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.